गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह सुटकेसमध्ये बंद अवस्थेत आढळून आला। तपासादरम्यान पोलिसांना कळले की मुलीचा मृतदेह असलेली मिष्टी कुमारी ही मनोज कुमार आणि काजल कुमारी यांची मुलगी आहे, जे परिसरात भाड्याच्या घरात राहत होते। ट्रॉली बॅग ही त्याच्या पालकांची आहे। मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवर खुनाचा संशय व्यक्त केला होता। कोणताही संशय न घेता पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली। आरोपी काजलने पोलिसांना सांगितले की तिचे जिल्ह्यातील रामपूर हरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील 1 वर्षापासून प्रेम संबंध होते। तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं, पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचं नव्हतं। यावेळी त्यानं टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून कचऱ्यात फेकून दिला। याशिवाय तिनं पोलिसांना सांगितले की शुक्रवारी दुपारी तिचे पती मनोज याला फोनवर सांगितले होते की आपण तिच्या वाढदिवसासाठी आपल्या मुलीसह मावशीच्या घरी जात आहे। दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याच लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये 3 वर्षीय मिष्टीचा मृतदेह आढळून आला आणि काजल पळून गेली। तिने तिचे सर्व दागिने, आधार कार्ड आणि इतर वस्तू काढून घेतल्या आणि तिचा फोन बंद केला। तिच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काजलचा फोन ट्रेस केला आणि लोकेशनच्या आधारे तिला सोमवारी रामपूर हरी पोलीस स्टेशन हद्दीतील तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली। चौकशीत काजलने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली। ती तरुणी तिच्या प्रियकरासोबत राहण्यास अडथळा ठरत असल्याचं तिनं पोलिसांना सांगितले, कारण प्रियकराने तिला मुलांसोबत स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं। या प्रकरणावर एसपी अवधेश दीक्षित म्हणाले की प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक तयार करून तपास सुरू केलाय। SSFच्या पथकानं घरातून अनेक पुरावे गोळा केले। आरोपी काजलने आपल्या 3 वर्षाच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची कबुली दिली। महिलेनं आपल्या मुलीचा चाकूने वार करून तिचा खून केला। यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गच्चीवरून फेकून दिला। यानंतर खोलीतील रक्ताचे डाग स्वच्छ करण्यात आले। हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला।